नमस्कार, जय श्रीराम मंडळी. आता येत्या काही दिवसामध्ये गणेशोत्सवाची सुरुवात होईल. या काळामध्ये आपल्याकडे घरोघरी गणपती बसवण्यात येतात आणि 10 दिवस आपण गणपतीच्या भक्तीमध्ये रममाण होऊन आनंदात हा उत्सव त्या ठिकाणी साजरा करतो. हा उत्सव साजरा करत असताना बऱ्याच लोकांच्या मनात हा प्रश्न असतो की आपण घरी जी गणेशाची मूर्ती, गणपतीची मूर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी आणतो, ती मूर्ती कशी असावी, तिचं रूप कसं असावं. तर याविषयी शास्त्र काय सांगतं, तर व्रतराज नावाचा एक ग्रंथ आहे. या व्रतराज नावाच्या ग्रंथामध्ये भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिराला हे गणपतीचं व्रत त्या ठिकाणी 10 दिवसाचं सांगितलंय. याला सिद्धिविनायक व्रत असे म्हणतात. आणि या व्रताचं वर्णन करत असताना भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिराला सांगतात की युधिष्ठिरा, या काळामध्ये आपण भगवान गणेशाची पार्थिव मूर्ती त्या ठिकाणी तयार करायची, म्हणजेच काय, मातीची मूर्ती तयार करायची आणि तिची पूजा करायची. तर ही गणपतीची पार्थिव मूर्ती, मातीची मूर्ती कशी असावी याच्याविषयी भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिराला सांगतात की एकदंतम शूर्पकर्णम गजवक्त्रम चतुर्भुजम पाशांकुशधरम देवम ध्यायेत सिद्धिविनायकम ध्यायेत देवम महाकायम तप्त कांचन सन्निभम दंताक्षमाला परशु पूर्ण मोदक हस्तकम. म्हणजे काय, तर सगळ्यात सुरुवातीला हा पार्थिव गणेशाचा उत्सव असल्या कारणाने ती गणपतीची मूर्ती मातीची त्या ठिकाणी असावी. इतर कुठल्या वस्तूची ती मूर्ती असू नये.